सभा होणार आहे त्याच ठिकाणी राज ठाकरे आता तिथल्या मनसे उमेदवाराच्या भेटीसाठी आलेत। जोरदार फटाक्यांची आतषबाजी ज्या ठिकाणी होताना दिसते आणि आपण जर पाहिलं तर काहीच वेळात राज ठाकरे इथे येथील उमेदवारांच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या घेणार आहेत आणि आज पुण्यात राज ठाकरे नेमकं पत्रकार परिषद घेऊन काय बोलतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। पण तत्पूर्वी मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। महिलांकडून राज ठाकरेंना ओवाळणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर आता राज ठाकरे या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांना भेटतील, उमेदवारांना भेटतील आणि तत्पूर्वी हा सगळा जल्लोष आपण कार्यकर्त्यांचा बघतो कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत। त्यामुळे आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा आहे। आज सकाळपासूनच राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांची उमेदवारांची त्या भेटी घेणार आहेत आणि राज ठाकरे या ठिकाणी येत आहेत। उमेदवारांशी ते संवाद साधतील, प्रत्येक शाखेवर ते जाणार आहेत ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत, उमेदवारांना भेटणार आहेत आणि त्यानंतर माध्यमांची घेणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे या पत्रकार परिषदेत कुठले विषय मांडतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। राज ठाकरे जे आहेत ते आता गोखलेनगरमध्ये दाखल झाले आपण या ठिकाणी बघू शकतो। तर मनसे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत कारण राज ठाकरे हे नेहमीच युवकांचं प्रेरणास्थान राहिलेले आहेत। युवकांच्यासाठी मोठी गर्दी त्यांच्या आणि आता आपण जर पाहिलं तर राज ठिकाणी भेटण्यासाठी येत आहेत कार्यकर्ते आहेत, उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी पोलिसांशी स्वतः इथे उमेदवार जे आहेत ते बोलताना दिसत आहेत कारण 1:30 वाजता साधारण मुख्यमंत्री यांची या ठिकाणी सभा होणार आहे। त्यामुळे पोलिसांकडून जो सुरक्षा बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तत्पूर्वी राज ठाकरे हे आता उमेदवारांसाठी त्याच ठिकाणी भेटण्यासाठी आलेले असताना आपल्याला त्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थांबवण्यात आलेला आहे कारण का अगदी 100 अंतरावरती आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा थोड्या वेळामध्ये पार पडणार आहे।